नमस्कार. आपल्या 6व्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि भगवंताने संन्यासी आणि योगी या दोघांना एकच आहे असं म्हटलंय. त्याचा आपण विचार करणार. या श्लोकांचा अभ्यास करता करता सारखा आपल्याला समर्थांचा महंत डोळ्यासमोर येतो. हा जो योगी आणि संन्यासी आहे हे दोन एक कसे असतील अशी शंका मनामध्ये येते. आणि पहिल्याच श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून टाकलं की जो योगी आहे तोच संन्यासी आहे, कारण तो निस्पृहपणानं कर्म करत असेल तर. ती व्याख्या आपली बघून झाली आहे. अजूनही मनात जर कुठे शंका असेल तर ती आता पुढल्या श्लोकामध्ये भगवंत ती दूर करणार आहेत. आपण पाहिलं होतं की भगवंतांनी जेव्हा परमात्मा प्राप्ती करून घेण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते योगाचे आणि संन्यासाचे सारखेच आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान दोघांनाही होणार आहे. कर्मयोग्यालाही ब्रह्मज्ञान होणार आहे आणि संन्यासालाही ब्रह्मज्ञान होणार आहे. त्या क्षेत्रामध्ये मार्ग भिन्न असले तरी गंतव्य स्थान जे आहे ते एकच आहे असा विचार आपल्याला सांगितलाय. म्हणजे याच्यामध्ये एक मार्ग चांगला, दुसरा त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक चांगला असं मुळीच नाहीये. माऊली अगदी सोपं उदाहरण देतात की हंड्यातलं पाणी, कळशीतलं पाणी, तांब्यातलं पाणी. आता आपण असं म्हणूया की बाटलीतलं पाणी पाणीच येते. त्यामुळे कुठल्या ह्याच्यामध्ये आधाराला काय घेतलं आहे त्याच्यापेक्षा आतमध्ये असणारी वस्तू तीच आहे अशा अर्थाने त्यांनी आपल्याला सांगितलं की प्रवृत्ती, प्रकृती, परिस्थिती काही जरी भिन्न असली तरी योगी आणि संन्यासी हे सारखेच असतात. आपल्याला समर्थ किंवा निरनिराळी संत मंडळी किंवा अगदी विवेकानंद किंवा अगदी अलीकडल्या काळामध्ये कर्मयोगी म्हणजे लगेच आपल्याला एकनाथजी रानडे, नानाजी देशमुख अशी मंडळी आठवतात की म्हटलं तरी कर्मयोगी आहेत, पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर ती संन्यासी पण आहेत. आणि म्हणून योगी आणि संन्यासी एकच आहेत असं जे गीता आपल्याला सांगते आहे. ध्यानयोगाचा अभ्यास करायचा आहे, पण तत्पूर्वी आपल्याला योगी आणि संन्यासी दोघं एकच कसे आहेत हे आधी समजून घ्यायचं आहे. खूप सारी उदाहरणं दिली तर आपल्या लक्षात येईल. जसं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपले राष्ट्रपती, या राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये म्हटलं तर राजकारणी आहेत, अत्यंत विद्वान आहेत, परंतु वारंवार आठवण का होत आहे. आता जसं आपल्याला दिसतं की परक्या देशातली महत्वाची मंडळी आपल्या भारतात जेव्हा येतात तेव्हा मोदीजी त्यांना कुठे नेतात, मंदिरांमधून कसं नेतात, गंगेवर कसं नेतात, हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला या व्यक्तींची आठवण होते की खरोखरच राजेंद्र प्रसाद सेवा कसे श्रद्धाळू अंतःकरणाचे होते. तर ते कुंभमेळ्याला गेले होते आणि कुंभमेळ्याला गेलेले असताना सुद्धा तिथे काय झालं तर त्यांनी ठीक आहे राजकारणी आहेत म्हणून त्यांचा हे काम वेगळं असेल, परंतु कुंभमेळ्याला गेल्यानंतर श्रद्धाळू अंतःकरण असल्यामुळे ते लगेच गंगेवर स्नानाला गेले. म्हणजे राजकारण हा कर्मयोगातला भाग झाला, पण प्रवृत्ती जी आहे ती श्रद्धाळू आहे. त्यामुळे दोन्हींचा समन्वय निरनिराळ्या मंडळींच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येतो. राष्ट्रपती भवनामध्ये एकदा पलुसकरांचं गाणं होतं आणि सुरुवातीला त्यांनी शास्त्रीय संगीतातल्या अनेक चिजा म्हटल्या, परंतु राष्ट्रपतींनी त्यांना विनंती केली. ते म्हणाले एखादे भजन म्हणा. मला यातून आपल्याला हेच सांगायचं आहे की योगी आणि संन्यासी म्हणजे कर्मयोगी आणि संन्यासी ह्या दोन व्यक्ती म्हणजे दोन्ही एकाच ह्याच्यामध्ये दोन व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला आढळून येतात असं दिसेल. आणि हेच कर्मयोगाचं मर्म आहे की व्यवहारदृष्ट्या सगळं कर्म अगदी व्यवस्थित निष्प्रभपणानं करायचंच आहे, पण त्या कर्माचा मनावर कसा परिणाम करून घ्यायचा आणि हे योगशास्त्र पण शिकायचं आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला या निरनिराळ्या मंडळींच्या मध्ये दिसतात. लोकमान्यांचा 61वा वाढदिवस साजरा होत होता. निरनिराळी मंडळी आलेली होती. मंडळी त्यांना आहेर देत होती आणि अचानकपणानं एक जण आले आणि ते कोर्टाचं समन्स घेऊन आले. स्वाभाविकच तिथलं सगळं वातावरण थोडं गंभीर झालं. वाढदिवसाचा सगळा माहोल होता, परंतु समन्स कोर्टाचा आलाय म्हटल्यावर वातावरण गंभीर झालं. पण लोकमान्य मात्र कसं होतं, हा कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही कसं एकत्रितपणे आपल्याला दिसतं. तर अशा वातावरणात सुद्धा अचानकपणानं अशी गोष्ट आलेली असून लोकमान्य म्हणाले हा सरकारचा आहेर आलेला आहे. ही जी काही वृत्ती आहे ना ही कर्मयोगी आणि संन्यासाची, म्हणून गीता आपल्याला सांगते की हे दोन्ही एकच आहे, वेगवेगळं नाहीये. माऊलीने आपल्याला अंतर्मुख व्हायला सांगितलंय
की कसं आहे की बाहेरच्या जगामध्ये आपल्याला अनेक अनेक गोष्टी दिसत आहेत. आजही आपल्याला असं दिसतं की आपण दृश्य जगामध्ये पाहिलं तर विज्ञानाने एवढी मोठी प्रगती केलेली आहे की सगळ्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं, वाहनं असतील, औषधं असतील, यंत्रसामग्री असेल, रोज नित्या नव्या सुधारणा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिसतात. पण माणसामध्ये बदल झालाय का, असा जर आपण मनाशी विचार केला तर आपल्या लक्षात येतं नाही. माणसामध्ये बदल झालेला नाहीये. आता असं आहे, कर्मयोग असू दे नाहीतर संन्यास असू दे, दोन्हींचा अंतरंगाशी संबंध आहे. माणसाच्या मनाशी, माणसाच्या विचाराशी संबंध आहे. म्हणून मग आपल्याला विचार येतो की अरे हा योगी आणि संन्यासी ह्याचं अंतर्मुख होऊन तो काय विचार करतो, अंतस्थ स्थिती त्याची काय असते. तो त्याचं कर्म अखंडपणे करत असतो. संन्यासी झाला तरी सुद्धा आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं की त्याला कर्म करावीच लागतात. आणि म्हणून आपल्याला कर्मयोगी आणि संन्यासी दोघांचं गंतव्यस्थान एकच आहे. आणि त्या दोघांच्या याच्यामध्ये काही फरक नाही असं वारंवार पटवून द्यावं लागतंय. आता आपल्या लक्षात असं येईल की जर का हा कर्मयोगी पण अखंडपणानं कर्म करणारे, आपलं कर्तव्य कर्म करणारे, आणि ह्याच्यातून मिळवायचं आहे काय, तर मिळवायचं आहे आपण ह्या श्लोकात पाहिलं की आपल्याला अत्यंतिक शांती, समाधान, आनंद असा अनुभव मिळाला पाहिजे. जे काही परमात्मा प्राप्ती आपल्याला व्हायची ती कशासाठी, तर ती शांतीसाठी, समाधानासाठी, आनंदासाठी मिळवायची. मग आपल्याला असं लक्षात येतं की मग कशा पद्धतीचं कर्म असायला हवं. खरं तर कर्मयोगाबद्दल 3रा अध्याय सांगून झालेला आहे. त्याचं स्मरण पुन्हा पुन्हा आपल्याला याच्यामध्ये होणार आहे की आपली जी काही सर्वांबद्दलची, आपला आई वडील, गुरु, देव, आपला देश, आपला धर्म, या सर्वांबद्दलची आपली जी काही कर्तव्य आहेत ती सगळी कर्तव्य जर आपण नीटपणानं पार पडली तर यातून आपल्याला जे सुख प्राप्त होते, जो काही समाधान मिळतं, जो काही आनंद मिळतो, ते म्हणजे योग सुखच आहे. कर्मयोगातून मिळणारं सुख आहे. याबद्दलची सगळी जी काही आपली कर्तव्य आहेत ती आपली पूर्णपणानं नीटपणाने पार पडली पाहिजेत. ही सगळी कर्म अगदी श्रद्धेनं करणं, याच्यामध्ये सुख मिळतं. हाच कर्मयोग आहे. पुण्याची जी ज्ञानप्रबोधिनीची शाळा आहे, या ज्ञानप्रबोधीच्या शाळेचे संस्थापक संचालक आप्पा पेंडसे म्हणून होते. या आप्पा पेंडसेंची एक कविता होती. ते नेहमी मुलांकडून ही कविता म्हणून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की संन्यासी आणि कर्मयोगी हा तोच आहे. त्याचे जे नियम आहेत ते नियम सगळे तेच आहेत. मुलांना सांगण्यासाठी आप्पा कवितेमध्ये म्हणतात, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. म्हणजे कर्मयोगी व्हायचं असेल तर नियम पाळावे. संन्यासाला पण हीच गोष्ट आहे की आपले नियम पाळावेत. आधीच्या काळात रसनेचा जो अंकित झाला, समूळ निद्रेला जो मुकला, तो नर योगाभ्यासा मुकला असे समजावे. की नीटपणानं जो कर्तव्य कर्म करत नाही, रसनेच्या अंकित झालेला आहे, वाटेल तेवढे जागरण करतो आहे, असा जो की येतो योगाभ्यासाला मोकला. आता योग शब्द जेव्हा जेव्हा येईल तो कर्मयोगासाठी आपला शब्द आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्याच्याकडून कर्मयोग होणार नाही. नित्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नियमितपणानंच केल्या पाहिजेत. मग रसनेचाच विषय असेल, निद्रेचा विषय असेल, तर कर्माला त्याची गरज आहे. त्या कर्म जर आपली नीटपणाने व्हायला हवी असतील तरी या पण गोष्टी व्हायला पाहिजेत. पुढे आप्पा म्हणतात की रात्री निद्रा परिमित व्हावी, म्हणजे दिवसा झोपू नये विद्यार्थ्यांनी, हे सांगायचंच आहे. मग रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही नीती असावी. आणि पुढे 3री गोष्ट सांगतात की ठीक आहे, झोप आणि भोजन या गोष्टी तर नियमाला धरूनच हव्यात. 3रं म्हणतात, शब्द वल्गना बहु न करावी साधक जीवे. ज्याला कर्मयोगी व्हायचं आहे, साधक व्हायचं आहे, ज्याला खऱ्या अर्थानं आनंदाचा, समाधानाचा अनुभव घ्यायचा आहे, त्याची अंतरस्थिती अशी असायला हवी की त्यांनी अल्प बोलावं, सगळ्या गोष्टी नियमाने कराव्यात. या परी सकल आहार विहारी, नियमित व्हावे मनी अवधारी. पुन्हा सगळ्या गोष्टी नियमामध्येच बांधलेल्या असाव्यात. निज रूपोन्मुख होऊन अंतरी, चित्त मग धावे जरी म्हणशील योगी व्हावे. मला फार ही कविता आवडते, कारण त्याच्यामध्ये हे सगळे जे नियम घालून दिलेत, विद्यार्थ्यांसाठी जरी नियम असले तरी ते सर्वांसाठी आहेत. आणि त्याला योगी, संन्यासी किंवा मी सुरुवातीला म्हटलं तसं समर्थांचा महंत, याचे हे सगळे नियम आहेत. अगदी 2ऱ्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत नेमकं हेच सांगतोय. आपण 2रा श्लोक वाचूया. यस संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव, नै संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. अर्जुनाला भगवंत सांगतोय पांडव असा
संबोधन करून यस संन्यासमिति प्राहो, ज्याला संन्यास असं म्हणतात ना त्यालाच योग असं म्हणतात. संन्यासमिति प्राहु तम योगम, ज्याला संन्यास असं म्हटलं आहे त्यालाच योग म्हणतात. हे तो विधी म्हणजे जाण. आता हे कसं जाणायचं, त्याचं काय कारण आहे, कशा पद्धतीने हेतू काय आहे किंवा कारण काय आहे, का बरं ह्याला असं म्हणायचं की जो संन्यास आहे तोच योग कसा आहे. तरी असंन्यास संकल्प हा, कारण दोन्हीच्या ठिकाणी संकल्पाचा त्याग करायचा आहे. तो जर त्याग झाला नाही तर कोणीही माणूस योगी पण होऊ शकत नाही, स्वाभाविकच संन्यासी पण होऊ शकत नाही. संकल्पाचा त्याग करायला पाहिजे. आपण पाहणारच संकल्प म्हणजे काय, म्हणजे मग संकल्पाचा त्याग करायचा म्हणजे काय ते आपल्याला कळेल. तर या दुसऱ्या श्लोकामध्ये आधी सांगून टाकलं की समजून घे की संन्यासी जो आहे तोच योगी आहे आणि या दोघांनाही संकल्पाचा त्याग करावा लागतो. माऊलींनी या संन्यास आणि योगी बद्दल सांगताना किती सोपं करून सांगितलंय. ते म्हणतात एका तराजूमध्ये संन्यासी ठेवा आणि एका तराजूमध्ये योगी, म्हणजे एका बाजूला कर्मयोग ठेवा आणि एका बाजूला संन्यास ठेवा. दोन्हीही समान दिसते, बरोबरच दिसते, इतकं दोन्ही समान आहे. आता संन्यासामध्ये पण संकल्प सोडायला पाहिजे आणि संकल्प सोडल्याशिवाय कर्मयोग होऊ शकत नाही. याचा अर्थ दोन्हीमध्ये संकल्प सोडले पाहिजेत. आता हा संकल्प म्हणजे काय आहे ते आपल्याला जाणून घेतलं तर आपल्याला या दोघांमध्ये काय सारखेपणा आहे ते आपल्या सहज लक्षात येईल. आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की मनामध्ये संकल्प विकल्प असता कामा नाहीत. म्हणजे काय तर हे हवं हे नको याचं नाव संकल्प. आणि हे दोघांनाही चालणार नाही, योग्यालाही पण चालणार नाहीये आणि संन्यासाला पण चालणार नाही. हवं नको पण संपलं पाहिजे. हे असं घडलं पाहिजे, असं घडता कामा नये. आता आपण पाहिलं की छान वाढदिवसाचा कार्यक्रम चाललाय आणि तिथे समन्स झालाय, त्यामुळे असंच घडलं पाहिजे, असं घडता कामा नये, असं वाटणं हा संकल्प आहे. त्यामुळे असं वाटता कामा नाही, हे असंच असलं पाहिजे, मला हे असंच लागतं, हे मला आवडतं किंवा हे मला आवडत नाही, अशा काहीही गोष्टी हवं नको पण जे काही आहे ते पूर्णपणाने संपलं पाहिजे. याला संकल्प सोडणं असं म्हणायचं. आता खरं सामान्य तुमच्या आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपला हात सुटत नाही, हे हवं नको पण असतंच. पण मग ज्याच्या अंतःकरणापासून हे हवं नको पण सुटलाय, किंवा आपण असं म्हणू की ज्यांनी प्रयत्नपूर्वक हे हवं नको पण नाहीसं केलेलं आहे त्याला योगी असं म्हणायला हरकत नाही, त्याला संन्यासी असं म्हणायला हरकत नाही. आता थोडं असं आहे की काही गोष्टी कर्तव्य म्हणून, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीर धारणा म्हणून काही गोष्टी ह्या आवश्यक असतात, पण त्या करणं हे बाधक नाही आहे. नियम जरी असले तरी असे कठोर नियम नाही आहेत. त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. शरीर धारणेसाठी काही हवं नको पण असणं हे अगदी स्वाभाविक आहे, परंतु हे हवं नको पण बाधक असणार असता कामा नये. किती असायला पाहिजे त्याची मर्यादा लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मला लागतं, मला हवंच असतं, त्याच्याशिवाय चालणारच नाही, अशा कसोटीमध्ये नाही जमणार. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर भूक लागणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे भूक लागणं, त्याबद्दल खावंसं वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण मला अमुकच पाहिजे किंवा अमुकच मला लागतं असं असतं कामा नये. अशा अर्थाने आपण हवं नको पण म्हणजे हा जो संकल्प आहे याच्याबद्दल विचार करायचा आहे. असं आहे की आपल्याला जे आवडतं ते काही नेहमीच योग्य असतं नाही. आपण श्रेयस प्रेयसचा विचार केलाय, आपल्याला जे प्रेयस असतं ते आपल्या श्रेयस्कर नसतं. समजा आपण विचार केला की आपल्याला ठीक आहे औषध घेणं आवश्यक आहे, ते कडू आहे म्हणून घ्यायचं नाही का, तर घ्यायचं. कडू आहे म्हणून औषध घ्यायचं नाही असं करून नाही चालणार, असं आपल्या लक्षात आहे. किंवा एखाद्याला शुगर आहे तर म्हणून त्यांनी गोड खाऊन जाईल का, तर नाही चालणार. तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळे आपली आवड हा विचार नाही करायचा. तर इथे जे त्या वेळेला उपलब्ध आहे ते उपलब्ध आहे तेवढंच घ्यायचं, असं करणारा जो असतो तो योगी होऊ शकतो. प्रयत्नपूर्वक त्याला असं करावं लागतं. याचा अर्थ असा आहे की या दोन श्लोकांचा अभ्यास करताना किंवा पुढे पण आपल्याला वारंवार लक्षात येणार आहे की ध्यान कसं करावं, त्या ध्यानाला काय काय साधन सामग्री लागेल, मांडी कशी घालावी, किंवा समोर काय ठेवावं, मेणबत्तीच्या ज्योतीवर ध्यान करावं का, प्राणायाम कसा करावा, किंवा ते करताना आपल्याला काय काय अनुभव येतात,
समजा काही ओंकाराचा ध्वनी ऐकू येतो का, किंवा समोर काही रंग दिसतात का, किंवा काही ध्वनी जाणवतो का, काही सुगंध आपल्याला जाणवतो, अशा काही गोष्टी भगवद्गीतेने आपल्यासमोर मांडलेल्या नाहीत. म्हणजे योगी होण्याच्या मार्गातल्या खुणा ज्या आपल्याला वाटतात सामान्यपणे, यातलं काहीच गीतेने आपल्याला सांगितलं नाही. मग गीतेने आपल्याला योगी आणि संन्यासीच्या खुणा का सांगितल्यात त्याचा आपल्याला विचार करायला हवा. हे असं काहीच सांगितलं नाही. प्राणायाम करायचा आहे, ध्यानमार्गाने जायचं आहे, एकाच जागी बसावं, स्थिर बसावं, पद्मासन घालावं का वज्रासन घालावं, काही आपल्याला याच्यात दिलं नाही. आपण ज्याला योग मार्ग ध्यान मार्ग म्हणतो त्याच्यामध्ये आसन प्राणायाम ध्यानधारणा इत्यादी गोष्टी सगळ्या आपण नेहमी पाहतो. आता इथे सुद्धा दिलेली आहे नामस्मरण, पूजा, पारायण, तीर्थस्थानाला जाणं, उपास तपास करणं, कीर्तन प्रवचनाला जाणं, काही गोष्टी आपल्याला दिल्यात. आता याचा अर्थ असा नाही की आपल्याला ज्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे त्या ध्येयापर्यंत, परमात्मा प्राप्ती आपलं ध्येय, त्या परमात्मा प्राप्तीपर्यंत पोचताना या सगळ्या गोष्टींचा उपयोगच होत नाही असं म्हटलेलं नाही आहे. कदाचित प्राथमिक स्वरूपाचा उपयोग होईल, पण या सगळ्या गोष्टींची आपल्याला उपेक्षा करायची नाही. या सगळ्या गोष्टी म्हणजे हे नाही. योगी होण्याची पात्रता जी सांगितली गेलेली आहे ती काहीतरी वेगळीच आहे. ती स्थिती फार वरची आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. संकल्पाचा निराश व्हायला पाहिजे, हवं नको पण संपलं पाहिजे, यावरती भर दिलेला आहे. तर आपल्याला जे वाटतं ना ध्यानधारणेसाठी काय काय गोष्टी लागतात, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या म्हटल्यात अगदी प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. आणि मग संकल्पाचा निराश होण्यासाठी काय, त्याची तयारी कशी करायची, निरनिराळ्या मार्गांचाच आपण विचार केला. कर्ममार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, अगदी पतंजलीचा मार्ग सुद्धा विचारात घेतला तर आपल्याला कळेल की प्रवृत्ती आणि निवृत्ती काय नेमकं केलं पाहिजे आणि कुठे नेमकं थांबलं पाहिजे हे आपल्याला कळलं तर मग आपल्याला हा संकल्प जो काही आहे, संकल्पाचा निराश होणं हे आपल्याला कळेल. आपण कर्ममार्गाचा विचार करा, कर्मयोगी चा आपण विचार करतोय तर कर्मयोग याचा अर्थ आपल्याला कळला आहे कर्म करणं. आता तो कर्म करणं हे स्वार्थासाठी असता कामा नाही. सगळे कर्म करण्यामागची भूमिका आपल्याला माहिती आहे. कर्म आपलं जे काही कर्तव्याचं कर्म आहे, विहित कर्म आहे, जे केलंच पाहिजे असं कर्म आहे, ते प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्याला करायचंच आहे. सर्वांच्या हितासाठी असणारं कर्म आपल्याला करायचं आहे. कर्म फलाची अपेक्षा ठेवायची नाही, निष्पृहपणानं कर्म करायचं आहे. स्वतःकडे त्याचं कर्तृत्व घ्यायचं नाही आहे, असं कर्म करायचं आहे. हे सगळं कर्माच्या संदर्भातलं जे सगळं आहे असं केलं तरच तो कर्मयोग होतो. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता याचाच अर्थ असा आहे की कर्माबरोबर कुठल्याही प्रकारची आसक्ती येता कामा नये. 4 प्रकारच्या आसक्ती आपल्या त्या एका कर्माबरोबर येतातच आणि त्या येता कामा नये. तिथे कर्मयोगी जो आहे त्याची जर आपण परीक्षा घ्यायची म्हटलं तर या 4 आसक्ती त्या कर्माशी असता कामा नये. पहिलं काय आहे तर कर्मासक्ती. अमुक एक कर्म मी करणारच कारण ते मला आवडतं, मी करणार, असं जे म्हणणं ती कर्माची आसक्ती आहे. तर ही कर्माची आसक्ती त्याला नाही. दुसरं आहे कर्तृत्व आसक्ती, की हे कर्म मीच करणार कारण माझ्यासारखं कुणाला जमतच नाही, मलाच सगळं जमतं, हे कर्म करणं मलाच जमतं, अशा प्रकारची कर्तृत्व आसक्ती असते. ती पण या कर्मयोगाला असत नाही. कर्मफलासक्ती, अमुक एक कर्म मी केलं की अमुक एक त्याचं फळ मला मिळालं पाहिजे आणि मी कर्म केलंय तर फळ मलाच मिळालं पाहिजे, अशी जी कर्मफलासक्ती आहे तीही या कर्मयोगाजवळ नाही. आणि दुसरी अकर्मासक्ती, म्हणजे अमुक एक कर्म मी करणारच नाही कारण मला ते आवडतच नाही. अशा 4ही प्रकारच्या आसक्ती या कर्मयोगाजवळ नसतात. याचाच अर्थ असा आहे की याला आवड निवड संकल्प हा नसतो, की जे वाट्याला आलेलं आहे ते मी प्रामाणिकपणानं अगदी नीटपणानं करणार, एवढंच त्याचं म्हणणं असतं. अनासक्तपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि सेवाभावी वृत्तीने सर्वांच्या हिताचं असेल असं करणारा, अशा कर्माला प्रवृत्त होणारा हा जो कोणी आहे तो कर्मयोगी आहे. आता मनानं या सगळ्या म्हणजे कर्म करायचं, प्रामाणिकपणे करायचं, आता सांगितलेल्या सगळ्या अटी लक्षात घेऊन करायचं, सगळ्या प्रकारच्या आसक्ती बाजूला करून करायचं आणि मनानं मात्र पूर्णपणानं निवृत्त व्हायचं. ही जी प्रवृत्ती आणि निवृत्ती याचाच अर्थ आपण
यापूर्वी दासबोधाचा अभ्यास केल्यामुळे दासबोधाची आठवण येईल आपल्याला. समर्थाने जो विवेक शब्द वापरलाय त्याची इथे आठवण आहे की नेमकं कुठे थांबावं, नेमकं काय करावं हे कळणं. कर्ममार्गामध्ये हे अशा पद्धतीनं कर्म करणं ही प्रवृत्ती आणि मनानं त्याच्यामधून पूर्णपणानं बाजूला होणं ही निवृत्ती. हाच कर्मयोग आणि संन्यास, अशा दोन्ही. निवृत्ती म्हणजे तिथून बाजूला होणं, संन्यास, आणि अशा पद्धतीने सर्व प्रकारची आसक्ती बाजूला ठेवून केलेलं कर्म ही प्रवृत्ती. अशा दोन्ही गोष्टीचा जमल्या पाहिजे. आणि मग असं जमणारा योगी असो नाही तर संन्यासी असो, दोन्ही एकच. ज्याला प्रवृत्ती जमली आहे, अशा पद्धतीचं कर्म केलाय, त्याला मनानं निवृत्त होता आलं पाहिजे. म्हणून योगी आणि संन्यासी या दोन्ही गोष्टी आपल्याला एकच आहेत असं कळेल. आपण भक्ती मार्गाचा विचार करूया. सगळ्या संतांनी आपल्याला की संसार करू नका असं म्हटलं आणि मोठ्या प्रेमानं संसार करा. आता संसारातून जाग व्हा, प्रपंच करा, पण प्रपंच करता करता परमार्थ करा असं संत आपल्याला सांगतात. म्हणजे समजा आपण असं म्हणूया की संसारातून जागे व्हा म्हणजे असं आहे की एका अर्थानं मनानं निवृत्त व्हा. संसारातून जागवायचं म्हणजे प्रपंच करता करताच परमार्थ करायचा आहे. प्रपंच केला आणि परमार्थकडे अगदीच दुर्लक्ष केलं तर नाही चालणार. म्हणून मनानं त्या प्रपंचातून प्रपंच करा, प्रपंचातली सगळी कर्तव्य कर्म करा, पण मनानं त्याच्यातून निवृत्त व्हा असं सांगतात. थोडं मनाला भगवंताकडे वळवा, भक्तीला प्रवृत्त करा. इथेही आपल्याला प्रकृती आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती कळते आहे. म्हणजे संन्यास आणि योगच आहे. प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालायची म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्तीच घ्यायची, ह्यालाच संन्यास आणि योग म्हणतात. म्हणजे भगवंताच्या भक्तीला प्रवृत्त व्हावं, अशा पद्धतीनं एकीकडे भक्ती पण घ्यावं, नाम घ्यावं, आणखीन काही भजन कीर्तन करावं, काही ग्रंथांचा अभ्यास करावा, भक्तीच्या मार्गानं जावं, अगदी बरोबर 13 कोटी जप करावा, काय काय जमेल ते करावं. पण सगळं जरी केलं तरी त्याच्यात पुन्हा अडकून राहायचं नाही आहे, पुढे जायचं आहे. नाही तर मग त्याच ठिकाणी आपण अडकून राहू. मग आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे विवेक सांगायचा आहे. आणि हे दोन्ही ज्याला जमतो तो योगी किंवा संन्यासी दोन्ही सारखेच आहेत. गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरण करायला आपल्याला सांगितलं, पण नामस्मरण हा भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे, जणू काही जाण्याचा जिना आहे असं महाराज म्हणतात. याचा अर्थ असा आहे की जिन्यात आपल्याला कुठल्याही पायरीवर अडकून बसायचं नाही आहे, आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. त्यामुळे नामस्मरणामध्ये अडकून न राहता नाम श्वासागणिक सहज येईल असं करायचं आहे. म्हणजेच प्रवृत्ती म्हणून नाम घ्यायचं आहे, परंतु तिथून आपल्याला पुढे पुढे जायचंही, त्याच्यात अडकूनही पडायचं नाही, अशी निवृत्ती पण घ्यायची आहे. असं भक्ती मार्ग असू दे, कर्म मार्ग असू दे, अगदी योग मार्गाचा विचार केला तरी योग चित्तवृत्ती निरोध हा असं म्हटलेलं आहे. चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे योग. आता वृत्तींचा विरोध म्हणजे काय तर संन्यास, निवृत्त होणं ना, निवृत्ती होणं. चित्तवृत्तींचा निरोध करणं, वृत्तींचा निरोध करणं म्हणजे स्वस्वरूपामध्ये जी काही निष्ठा प्राप्त होते, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, स्वरूप पाहायचं आहे, त्या निष्ठेला ते प्राप्त होण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत, तो जो काही प्रवृत्तीचा भाग आहे तो योग आहे. त्यामुळे योग आणि संन्यासी, योगी आणि संन्यासी याच्यामध्ये फरक नाही असं भगवंत आपल्याला सांगतायत, ते आपल्या लक्षात येईल. प्रत्येक साधनेमध्ये आपल्या लक्षात काहीतरी सोडणं म्हणजे संन्यास आणि काहीतरी प्राप्त करणं म्हणजे योग, कर्मयोग असा त्याचा अर्थ आहे. अगदी पतंजली योगामध्ये सुद्धा आपल्याला अवस्थाक्रम दिलेला आहे की आधी म्हणजे आसन प्राणायामापूर्वी यमनियम करायला सांगितलेलं आहे. यमनियम मग आसन प्राणायाम, किंवा धारणेपूर्वी प्रत्याहार करायला सांगितलेला आहे. यम नियम प्रत्याहार या 3 गोष्टींचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर संकल्पाचा नाशच आहे. अमुक एक गोष्ट मला हवीच आहे असं काही नाहीये. हाच विचार इथे पतंजली योगसूत्रात पण आपल्याला दिसेल. आणि मग धारणा, ध्यान, समाधी इकडे जायचं आहे. पण मुळात ह्या गोष्टी जमल्याच पाहिजेत. त्यामुळे आता आपल्याला योगी, संन्यासी, प्रवृत्ती, निवृत्ती या सगळ्या गोष्टी कळल्या असतील असं पण धरूया. म्हणून संन्यास तोच योग असं जे भगवंत सांगतायत याचा अर्थ आपल्याला कळेल. मोठमोठ्या मंडळींच्या चरित्रामध्ये अशी आपल्याला जागोजागी उदाहरणं दिसतात. एकदा एका गुरुबंधूंनी स्वामी विवेकानंदांना असं म्हटलं की तुम्ही भाषणामध्ये जे काही
सांगताना कित्येक मंडळी तुमचाच विचार, तुमचा संदर्भ न देता, तुमचं नाव न घेता आपल्या नावानंच खपवतात, आपल्या नावानंच वापरतात. त्यावर स्वामीजींच्या चेहऱ्यावरचा जराही शांतपणा ढळला नाही. स्वामीजी म्हणाले, कुणाच्याही द्वारे का होईना चांगले विचार तर लोकांपर्यंत जात आहेत ना. ही जी स्थिती आहे ना, अकर्तृत्व म्हणजे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व घ्यायचं नाही, कुठल्याही कर्माचा करता मी नाही, असा जो की अशा संकल्पाचा अर्थ संन्यास. आणि त्यामुळे हाच निष्काम कर्मयोग. त्यामुळे शब्द जरी संन्यास आणि योग, कर्मयोग असे दोन असले तरी दोन्हीचा अर्थ एकच आहे असं ह्या श्लोकामध्ये आपल्या सांगितलं. तोच विषय तिसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा पुढे येत आहे. आरुरुक्षोर मुनेर योगा, आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. कारणमुच्यते असं 2 वेळा आलाय बघा. दोन्हीकडे कारणमुच्यते म्हटलंय म्हणजे योग्य काय आहे ते सांगितलंय. काय योग्य आहे, हेतू काय आहे, कारण काय आहे, योग्य काय आहे. तर योगम आरुरुक्ष हो, कर्मयोगावर जो आरूढ झालेला, जो कर्मयोगी आहे. आपण निरनिराळ्या मंडळींची नावं घेतली आणि नानाजी देशमुखांच्या स्मरण सारखं होतं की केवढं मोठं कर्म आयुष्यभर दुसऱ्यासाठी, देश धर्मासाठी, समाजासाठी जे काही केलं ते आपल्याला दिसतं. म्हणजे ही मंडळी कर्मयोगी आहेत. आणि मग अशी कर्मयोगावर आरूढ झालेली जी मंडळी आहे त्यांनी काय केलं तर मुने हे कर्म म्हणजे निष्काम कर्म केलं ना ते मननशील, मुने हे याचा अर्थ मनन करणार, चिंतन करणारा, त्याला हे निष्काम कर्म करणं हाच योग्य गोष्ट सांगितलेली आहे. ज्याला कर्मयोगी म्हणायचं आहे, या कर्मयोगी माणसानी मननाने, चिंतनाने निष्काम कर्म करावं, तो कर्मयोगी आहे. आणि योगारूढस्य, जो योगावर आरूढ आहे, याला सुद्धा काय केलंय तर शमहा, सगळ्या संकल्पाचा त्याग करणं हेच योग्य आहे. इथे पण निष्काम कर्म करणंच योग्य आहे कर्मयोग्याला. आणि सगळे संकल्प सोडून देणं म्हणजे हवं नको पण सोडून देणं हेच या संन्यासाला पण योग्य आहे. म्हणजे निष्काम कर्म करणं काय, आपल्या कर्माचा कुठलाही आपल्याकडे काही कर्तृत्व न घेणं काय, किंवा हवं नको पण सोडणं काय, दोनही गोष्टी सारख्याच आहेत. आणि या तिसऱ्या श्लोकात सुद्धा भगवंत हा संन्यासी आणि योगी याचे सगळे नियम कसे सारखे आहेत. याला निष्काम कर्म सांगितलंय की कर्तृत्व घेऊ नकोस बाबा, आणि याला सांगितलं हवं नको पण सोड बाबा, अमुक एक हवा असं नाही. आपण संन्यासी असणाऱ्या किंवा आपण समर्थांचं उदाहरण नेहमीच घेतो की 5 घरी भिक्षा घेऊनच त्यांनी आपला रोजचा भोजनाची व्यवस्था केली. मग असं 5 घरी भिक्षा करताना अमुकच हवा असा विषयच असू शकत नाही. जे मिळेल ते, त्यात सुद्धा रुची कशी असताच कामा नाही. त्याचं उदाहरण म्हणजे मूर्तिमंत समर्थांचं आहेच की अशी घेतलेली 5 घरची भिक्षा एकाच वस्त्रामध्ये घ्यायची, ती त्याचा गोळा जो काही काय गंगेमध्ये बुडवायचं आणि ते वस्त्र, ती झोळी, आणि मग तो जो काही तयार झालेला लगदा आहे तो कसा खायचा हे पाहिलाय आपण. त्यामुळे या योग्यानी अमुक एक हवा असा संकल्पच ठेवता कामा नाही या संन्यासाने. या दोन्ही गोष्टी, इकडे निष्काम कर्म करायला सांगितलंय, हे योग्य आहे म्हटलंय, आणि संन्यासी जो आहे त्यांनी संकल्पच ठेवायचा नाही, काही अमुक एक हवा असं म्हणायचंच नाही. म्हणजे काय होईल तर या दोघांचं काय होईल तर त्यांना शांतीचा, समाधानाचा अनुभव मिळेल असं म्हटलंय. क्षमा, कुठल्याही प्रकारच्या स्थितीमध्ये चित्त समाधानी राहिलं पाहिजे. मग अशी आपण जे उदाहरण पाहिलं की चाललाय काय तर आपला वाढदिवसाचा सोहळा, अनेक लोक आलेली आहेत आणि सहज समन्स झालं तरी सुद्धा शांतपणानं हा सरकारी आहेर आलेला आहे असं म्हणणं. म्हणजे आपण नेहमी रामायणाचं उदाहरण देतो की राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि वनवासाला जायला लागणं, पण जराही चेहऱ्यावरचा भाव न बदलणं, हे जे काही आहे हे चित्त समाधानी असण्याचं, जे काय असेल ते सहजपणानं स्वीकारणं, हवं नको पण असत नसणं, हे सुख दुःखाच्या द्वंद्वाच्या पलीकडे जाणं. सामान्यांच्या तुलनेनं विचार केला तर ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे. आणि त्यामुळे भगवंत अर्जुनाला संन्यासी आणि योगी सांगतोय, पण त्याला कर्म करायला लावणार आहे. संबंध 18 अध्यायाचा हेतू आहे अर्जुनाला युद्ध करायला लावणं, पण तरी सुद्धा आता सांगताना तो सांगतोय की योगी आणि संन्यासी एकच. तू म्हणतोयस मी वनामध्ये जाईल आणि भिक्षा मागून राहील, मला युद्ध करायचं नाहीये, ते तुझं संन्यासी असणं आणि युद्ध करण्याचा कर्मयोग करणं दोन्ही सारखंच आहे
अशा पद्धतीनं भगवंताला सांगायचं आहे. तर या सुखदुःखाच्या द्वंद्वातून मुक्त होणं ही जी स्थिती आहे ना, ती स्थिती म्हणजेच ही स्थिती कर्मयोगाची आहे. कर्म करायचं आणि शांतीचा अनुभव घ्यायचा, समाधानाचा अनुभव घ्यायचा. ज्याला कर्मयोगी व्हायचं आहे त्यांनी अशा पद्धती निष्प्रळपणे फलाची इच्छा न धरता जर का आपलं कर्तव्य कर्म केलं, सातत्यानं अशा प्रकारचं कर्म करायचा अभ्यास केला. आता असा अभ्यास करणारा जो कोणी आहे ना, तो साधा असूच शकत नाही, तो काहीतरी विशेषच असणार. आणि म्हणून त्याला मुने हे शब्द वापरलेला आहे श्लोकामध्ये. त्यांनी मुने हे कर्म असं म्हटलंय. आता मुनी म्हणजे मनन करणारा, चिंतन करणारा, विवेकी, विचारी असा जो आहे त्यालाच हे जमणार आहे. सामान्यांना जमणारच नाहीये. खरोखरच सुखदुःखाच्या पलीकडे जाणं आणि आपण करत असणारं कर्म या पद्धतीनं निष्प्रळपणानं करणं, त्याचा काय फल काय येईल याचा विचार न करणं, हे काही सामान्य माणसाला जमणारी गोष्ट नाहीये. तर ते मुने हे कर्म मनन करणारा, चिंतन करणारा, विवेकी, विचारी असा जो आहे त्यालाच हे जमणार आहे. मनामध्ये उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत किंवा इंद्रियांवर होणारे जे काही परिणाम आहेत, हे सगळे सहजपणानं त्याला योग्य अयोग्य कळलं पाहिजे. काय नेमकं करायचं आहे हे त्याला समजलं पाहिजे. आणि हे सगळं काहीही जरी असलं तरी सुद्धा ते आपलं कर्तव्य म्हणून बजावायचं आहे. आपलं धैर्य, आपला उत्साह जराही कमी करू द्यायचा नाहीये, असं जमलं पाहिजे. म्हणून त्याला मुने हे असं म्हटलंय. तर ते सगळ्यांना जमणारी गोष्ट नाहीये. मग अर्जुनाला सांगतायत की बघ, असं चिंतन मनन करणारा जो कोणी आहे, विचारी आहे, विवेकी आहे, अनुकूल घडू दे नाही तर प्रतिकूल घडू दे, काही घडू दे, त्यांनी मननशील असायला हवं. त्याला हा शांतीचा, समाधानाचा अनुभव मिळणार आहे, आनंदाचा अनुभव मिळणार आहे. शमहा असं म्हटलंय. शमहा इथे कारण उच्चते. आपण सुद्धा ना सगळ्या गोष्टी वाचतोय, ऐकतोय, पण ऐकलं वाचलं तरी मुने हे कृतम. आपल्याला चिंतन मनन करून विचाराने, विवेकाने हे सगळं आपल्या वर्तनात दिसेल असं जमलं पाहिजे. तर आपण म्हणू की हा कर्मयोग काय तो आपल्याला कळला. नाहीतर सामान्यपणे तुमचं आमचं काय होतं, दुंडा महाराज एक विनोदानं गमतीनं सांगायचे की म्हणे कीर्तनात प्रवचनामध्ये श्रोते येतात, कीर्तनातला विषय मी सांगतो, सगळे जर छान माना डोलवतात, असं वाटतं की आपण सांगितलेली गोष्ट अगदी छान मनापासून पटलेली आहे, की खरंच काय करावं तर निष्प्रळपणानं कर्म करावं, आपल्या कर्तव्य कर्मामध्ये कधीही कसूर करू नये आणि आपल्याला जे काही फळ मिळणार आहे ते स्वीकारावं, कारण हे भगवंतांनी दिलेलं काम आहे असं समजून ते आपल्याला कर्म करायचं आहे. असं सगळं सांगताना श्रोते असे काही माना डोलावतात की असं वाटतं अगदी श्रोत्यांना पूर्णपणे पटलंय. पण दुंडा महाराज गमतीला म्हणतात की कीर्तन संपलं की सगळेजण नमस्कार करायला, पाया पडायला जवळ येतात आणि जणू काही त्यावेळेला म्हणतात की बुवा, आत्तापर्यंत तुमचं आम्ही ऐकलं, आता हे तुमचं तुम्हाला परत घ्या, आम्ही आपले पुन्हा प्रपंचात गुंतायला परत जातो. अशी सामान्यांची स्थिती असते. म्हणून गीतेमध्ये प्रत्येक शब्द आवश्यक म्हणून अगदी योग्य पद्धतीने वापरलाय. म्हणून नुसतं कर्म म्हटलं नाही, मुने हे कर्म म्हटलं की असं मनन करणाऱ्याचं, चिंतन करणाऱ्याचं जे कर्म आहे ते कर्म कसं असतं. मनन नसेल, आपण श्रवण पठण आपल्याला काही उपयोगीच पडणार नाही, त्याचं चिंतन मनन केलं नाही, विवेक केला नाही, विचार केला नाही. काय काय म्हणताय त्यांनी की ज्याला कोणाला असं कर्मयोगावर आरूढ व्हायची इच्छा आहे त्यांनी काय केलं पाहिजे, तर फलाची इच्छा धरता कामा नये. फळाच्या आकांक्षेनं कर्म करायचं नाहीये. जराही कर्म करण्यामध्ये कुचराई होऊ द्यायची नाहीये, उत्साह कमी करू द्यायचा नाहीये. अगदी प्रतिकूल परिस्थिती आली तरीही आपल्या कर्तव्याला कसूर करायची नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करून सगळं कर्म करायचं आहे. आळस नको आहे, उपेक्षा कुठल्याही प्रकारची नको आहे. काही कुणी वंचना केली, कुणी काही वाईट बोललं तरीही आपल्या मनावर त्याचा परिणाम करून घ्यायचा नाहीये. असं जेव्हा जमतं आणि एवढं सगळं करून आपल्या वर्तनाचं की आपल्या वागणुकीचं थोडंसं चिंतन करायचं, होतात आपल्यातून सुद्धा चुका, तर अशी समजा चूक झाली असेल तर ती पुन्हा होणार नाही याची काळजी पण घ्यायची. असं सगळं चिंतन मनन, सगळा विचार आपल्याला करायला भगवंत सुचवत आहेत. एक मुने हे कर्म म्हटलंय ना, यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत.
एकीकडे कर्माशिवाय राहू शकत नाही आपल्याला माहिती आहे, त्यामुळे योग्य प्रकारच्या कर्माचा आपल्याला सतत विचार करायलाच हवा आहे. मग ती जी सगळी कर्म करताना यशापयशाचा पण विचार करायला हवा. पण यश मिळो न मिळो प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण ते कर्म करायचंच आहे, सातत्याने करायचं आहे, उत्साहाने करायचं आहे, योग्य ते स्वीकारायचं आहे, जे नको आहे ते सोडून द्यायचं आहे, हे सगळं करायचं आहे. यालाच साधना योग असा आपण शब्द वापरलाय. कर्मयोग जसा आहे तर ही सुद्धा ना सततची केलेली साधना आहे, म्हणून हा पण एक साधना योग आहे. आणि ह्याला जोडून कसं आहे तर यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि शांत राहायचं आहे. प्रयत्न करायचेच आहेत, योग्य पद्धतीने कर्म झालंच पाहिजे, पण शांत राहायचंय, समाधानी राहायचंय. असं आहे की आपण शांत राहू शकत नाही. एका जागी बसलो म्हणजे शांत बसलो असं त्याचा होत नाही. कदाचित एका जागी स्थिर आपण बसू शकू, परंतु आपलं मन कुठे कुठे जाईल, त्यामुळे ते काही शांत बसणं नाही. साधना योग ज्याला म्हटलेला आहे त्याला शांत राहण्याची कला साधली पाहिजे. मन सुद्धा त्या कर्मामध्ये ठेवायचं आहे. असा जो माणूस असेल ना त्याला काय होतं, त्याला कर्माचं ओझं वाटत नाही. असा शांतपणानं विचाराने विवेकाने कर्म करणारा जो आहे त्याला आपल्या कर्माचं ओझं वाटत नाही. किंबहुना अजून एक पुढे विचार, त्याला ना कर्म करावं लागत नाही, त्याचं होतं कर्म आपोआप होतं. त्या कर्माचं ओझं वाटत नाही याचा अर्थच असा आहे की सहजपणाने ती कर्म होतात, त्याला ओझं वाटत नाही, त्याला कष्ट वाटत नाही. आणि मग असा जो कर्मयोगी आहे तो शांतीचा अनुभव घेतो, समाधानाचा अनुभव घेतो, त्याला प्रसन्नता म्हणजे काय ते बरोबर कळतं. अशी जी काही त्याची अवस्था असते ना त्या अवस्थेमध्ये त्याचे कर्म घडत असतात. अर्थात योगारूढ जी व्यक्ती आहे ती या सगळ्या गोष्टीचा, शांततेचा, समाधानाचा, आनंदाचा अनुभव घेते. काहीही जरी झालं तरी सुद्धा त्याच्या शांततेमध्ये काही घडत नाही. शांतपणानं समोरच्या गोष्टीला तो तोंड देतो असं आपल्याला दिसेल. शिवमानस पूजा नावाचं जे स्तोत्र आहे शंकराचार्यांचं, त्या स्तोत्रामध्ये जे काही आपण करतो ते सगळं भगवंताचं आहे असं वर्णन केलंय, मानसपूजाच आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं की तू कसा आहे भगवंता, तर आत्मात्वम, तू म्हणजे माझ्यातला आत्मा आहेस. आत्मात्वम गिरिजामती, नुसतं तू आत्मा नाहीस तर बुद्धी काय आहे, तर तुझी पत्नी जी गिरिजा आहे ती म्हणजे माझी बुद्धी आहे, पार्वती म्हणजे माझी बुद्धी आहे. आत्मा आत्वम गिरिजामती सहचरा, हे सगळे सहचर म्हणजे कोण आहेत, तर पंचप्राण हे माझे सहचर आहेत. पंचप्राणांनी इंद्रियांच्या साह्याने हे सगळं करतोय, त्यामुळे ते सगळे सहचर आहेत. आता असं प्रत्येक वेळी लक्षात घेतलं की सगळं काय जे इकडे ईश्वरासाठी आहे. आत्मात्म गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम, आणि तुझं राहण्याचं ठिकाण काय, निवासस्थान आहे का, तर शरीरम गृहम. बरं, सगळे जे काही माझे विषय आहेत, इंद्रियांचे जे विषय आहेत ते जे विषय आहेत म्हणजे तुझी पूजा. आता राहतोच आहे तो ईश्वर आपल्यामध्ये, त्या आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट ही त्याची आहे. बरं, समजा अगदी निद्रा, तरी निद्रा समाधी स्थिती, तर निद्रा सुद्धा समाधीच. आणि संचार आहे, मी जर फिरतोय तर ती तुझी प्रदक्षिणा. ते जे जे काही मी यादियात कर्म करो मी तर शंभो तवाराधनम, असं शंकराचार्य म्हणतात की जे काही मी कर्म करतो ते सगळं तुझ्यासाठी असतं. असं योग्याचा आणि कर्माचा, कर्मयोग्याचा पण आणि संन्यासाचा पण दोघांबद्दल विचार आहे. आता खरं म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये जे हाच विचार स्थितप्रज्ञाच्या नावाने आपल्याला भगवंतांनी सांगितलंय. स्थितप्रज्ञ कसा बोलतो, स्थितप्रज्ञ कसा वाबसतो, स्थितप्रज्ञ कसा चालतो असं विचारलं होतं भगवान अर्जुनांनी. तेव्हा स्थितप्रज्ञाचं जे वर्णन केलेलं आहे तीच समाधी आहे. तीच गोष्ट इथे योग्यासाठी, कर्मयोग्यासाठी आणि संन्यासासाठी सांगतात. तो स्थितप्रज्ञ सुद्धा दुःखामध्ये कधी उद्विग्न होत नाही, सुखाची त्याला कधी अभिलाषा नसते. अशाच प्रकारचं वर्णन स्थितप्रज्ञाचं केलं आहे. त्यालाही आसक्ती नाही आहे, त्यालाही भय नाही आहे, त्यालाही कशाचा राग नाही आहे. जे काही मिळेल त्याच्यात तो अतिशय शांतीचा, समाधानाचा अनुभव घेतोय. रमण महर्षींनी याची व्याख्या केली, नेच्छया कृतम ईश्वर अर्पितम. ते म्हणतात की काय करा, कर्मयोग कशाला म्हणायचं, तर ईश्वर अर्पितम, भगवंताला अर्पण करण्याचं जे आहे ते कर्म आहे. आपली इच्छा पूर्ण होईल, न इच्छया कृतम, आपल्या इच्छेसाठी कर्म नाही करायचं आहे, भगवंताच्या इच्छेसाठी कर्म करायचं आहे.
त्या रमण महर्षींची छोटीशी व्याख्या आपल्याला कळेल. पण अजून त्याच्यामध्ये थोडी भर घालायची तर थोडासा कर्मयोगाच्या बाबतीमध्ये आपण आणखीन एक प्रकार म्हणू की आपल्या इच्छेसाठी कर्म तर नाहीच करायचं, भगवंताच्याच इच्छेसाठी कर्म करायचं, पण भूतमात्रांच्या सेवेसाठी पण कर्म करायचं, तोही कर्मयोग आहे. माझ्यासाठी नाही करायचं, स्वतःसाठी नाही करायचं, पण दुसऱ्यांसाठी केलेले जे कर्म आहे तोही कर्मयोगच आपल्याला दिसेल. आणि म्हणून आपण समाजसेवा करणाऱ्या लोकांची जर नावं घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ते कर्मयोगी असतात की त्यांनी केलेले जे कर्म आहे देशासाठी, धर्मासाठी. आता समर्थांचा, विवेकानंदांचा आणि अलीकडे अगदी नानाजींचा किंवा एकनाथजींचा उल्लेख जो आपण केला तो या अर्थाने केला की हे योगी पण आहेत आणि संन्यासी पण आहेत, कर्मयोगी पण आहेत. त्यांचं प्रत्येक कर्म हे दुसऱ्याच्या हितासाठी आहे आणि ते संन्यासी पण आहेत कारण त्यांना त्यांच्यासाठी काही नको आहे. दोन्ही अर्थाने आपण विचार केला तर कळेल. एकनाथ म्हणजे संत एकनाथांचा एक अभंग आहे, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. अगदी एका ओळीमध्ये संत एकनाथ काय म्हणतात बघा, झाली संध्या संदेह माझा गेला, सगळे संदेह मनातले पिटले, आत्माराम हृदयी प्रगटला. केव्हा माझा संदेह गेला तर आता ज्या मानस पूजेमध्ये आपण म्हटलं की माझ्या हृदयामध्येच भगवंत आहे, आत्मात्मा तू म्हणजे आत्माच आहेस. तर असा हा आत्माराम जेव्हा हृदयी प्रगटतो त्यावेळेला वेगळी काही साधना, वेगळी काही उपासना करावीच लागत नाही. झाली माझी संध्या साधना करून झालेलीच आहे. नाथ म्हणतात वेगळं काय करायचं आहे, संत मंडळी जे जे करतायत ते भगवंताचंच कर्म करतायत असं आपल्याला त्यांच्या एकंदर चरित्रातून दिसतं. प्रत्येकच कर्म भगवंतासाठीच. आणि मग एकदा का हृदयामध्ये आत्माराम प्रगट झाला आहे तर मग अन्य साधना केली काय आणि न केली काय, अन्य उपासना केली काय आणि न केली काय, त्याचं काहीच नाही. मला नेहमी असं वाटतं की तुकाराम महाराजांनी इतक्या अल्पवयामध्ये एवढ्या मोठ्या अभंग, एवढ्या मोठ्या संख्येनं अभंग रचना केली तर ते साधं बोललेच आहेत. आपण सुरुवातीला अप्पा पेंशानी केलेल्या कवितेत पाहिलं होतं की त्यांनी स्वल्प बोलावं, कमी बोलावं. तर तुकाराम महाराज जे काही बोलले ना ते अभंगातच जणू काही बोलले असं लक्षात येईल. त्यामुळे त्यांची या संत मंडळींच्या सगळ्या कर्मांचा जर आपण विचार केला तर ते सगळी कर्म ही दुसऱ्या सगळे भगवंतासाठी, इतरांच्या हितासाठी केलेली आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे, भजता भजन व्हावे न भजता काय नव्हे. आता जसं आपण म्हटलं की झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. एकदा का हृदयामध्ये आत्माराम प्रगट झाला तर वेगळी उपासना करायला नको. माऊली अगदी तेच म्हणतात की भजन केलं तरच होतं असं मानायचं काही कारण नाहीये. आपण करत असणारं प्रत्येक कर्म हे भजनच आहे, भगवंताची सेवाच आहे. एकदा हृदयामध्ये भगवंता प्रगट झाला की सगळं जे काही आहे ते शिवरूपच आहे, वेगळं काही करायची आवश्यकताच नाहीये. आणि मग याच्यातून जे मिळतं ते शम, म्हणजे याच्यातून मिळतं ते समाधान, प्रसन्नता, शांतता, संतोष, आनंद, तृप्ती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या याच्यातून मिळतात. जेव्हा एकदा हृदयी आत्माराम प्रगटल्याचा अनुभव घेतो तेव्हा मग स्वाभाविकच प्रत्येक कर्म जे आहे त्याचा आनंद देणारं होऊन जातं. कर्मयोगाने निष्काम कर्म करावं किंवा संकल्पाचा त्याग करावा, हवं नको पण सोडावं, हे सगळं योग्यच आहे. पण तरी सुद्धा काय होतं, एखादी गोष्ट अनेक वर्ष आपण जेव्हा करत असतो त्यावेळेला तो नेम आपण करतोय म्हटल्यावर त्याचाही की आपला नेम कधी बुडला नाही अशा प्रकारचा एक अहंकार येऊ शकतो. योगज्ञानाची अवस्था ज्याला प्राप्त झालेली आहे त्या साधकाची कर्माची प्रवृत्ती थोडी थोडी कमी झाली पाहिजे. आवश्यक त्या गोष्टी केल्याच पाहिजे, पण एकदा का त्या हृदयस्थ असणाऱ्या ईश्वराची हे लागली की कर्म करण्याची ही कमी झाली पाहिजे. कर्म करावीच लागता कामा नये. आपण मग अशी म्हटलं की आवश्यक असणारी कर्म सहज होतात, कर्तव्य कर्म जे ती करायचे, परंतु आता इथे जावं तिथे जावं, हे करावं ते करावं असं राहत नाही. सगळी मंडळी वारीला चालली आहेत म्हणून लोक नामदेवाला बोलवायला गेली की तुम्ही पण आमच्या वारीला चला,
तर नामदेव म्हणतात थांबा जाऊ मी पांडुरंगाला विचारून येतो. आता काही कर्म करण्याचं राहिलंच नाही शिल्लक, असा त्याचा अर्थ आहे. वारीला जाणं, तीर्थयात्रेला जाणं यात आनंद नव्हता का? होता ना, परंतु ते सुद्धा आता आवश्यक नाही आहे. अशा पद्धतीची हळूहळू त्या कर्मा बंधनं जशी कमी होतात तशी कर्म प्रवृत्ती सुद्धा कमी होते, काही करायचं शिल्लकच राहत नाही. अशा प्रकारची प्रगतीची ही थोडीशी आहे की पायरी एक एक वर कसं चढायचं, तर कर्माची प्रवृत्तीच कमी होऊन जाते. आता आणखी काही करायचं बाकीच राहिलं नाही. मी नेहमी उदाहरण देते, आपल्या लक्षात येईल की लोकमान्य जेव्हा म्हणाले की मला आता कुठल्याही संगीत ऐकायला याची आवश्यकता नाहीये, माझे दोन्ही कान या गीतेच्या संगीताने तृप्त झालेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे की आता कर्म हळूहळू कमी कमी होत जातात. हे पण करावं, ते पण करावं, हे पण जमलं पाहिजे, असं काही करावं राहत नाही. म्हणजे काही नियम करावेत, काही पारायण करावी, ही सगळी प्राथमिक गोष्ट आहे बरं का. सत्संग करणं, अशा पद्धतीनं नियम करणं, काही उपासना करणं, काही साधना करणं, पठण करणं, पूजा करणं, या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपामध्ये करणं आवश्यकच आहे. पण हे सगळं अनुसंधान टिकवण्यासाठीच्या गोष्टी आहेत. एकदा अनुसंधान प्राप्त झालं की आपण जे काही करतोय ते ईश्वराचंच आहे, त्यामुळे आता वेगळं काही करावं लागत नाही. पण अनुसंधानात मात्र राहावं लागतं. हा, अनुसंधान चुकू द्यायचं नाही, हे मात्र जमलंच पाहिजे. स्वामी माधवानंदांनी या 6व्या अध्यायाच्या या श्लोकाचं निरूपण करताना एक गंमतशीर प्रसंग सांगितला की बेळगावचे एक कुंभार स्वामी म्हणून होते, त्यांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव अप्पासाहेब गोखले. ते नेहमी